नमस्कार श्रोतेहो, लाईव्ह टिप चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजचा व्हिडिओ आपण होळी या सणाबद्दल पूर्ण माहिती आणि त्याची एक आख्यायिका म्हणजे कथा पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे। हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते। या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकेशिपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो। होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे आशियातील इतर प्रदेशामध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागामध्ये देखील पसरली आहे। होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते। हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आव्हान आहे। हे एक रात्र आणि एक दिवस चालते। हिंदू कॅलेंडर फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी पौर्णिमेचा दिवस सुरू होतो, जो ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे। याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते। होळी हा रंगाचा सण आहे। होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिका उत्सव, होलिका दहन अशी विविध नावे आहेत। होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात। या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फागुन, दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत। कोकणात त्याला शिमगो म्हणतात। फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणारा या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंत आगमनोत्सव किंवा वसंत उत्सव असेही म्हणण्यात येते। देशी नाममाला या ग्रंथात हेमचंद्र यांनी ह्या सणाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे। यातूनच शिमगा असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते। धुळवड आणि रंगपंचमी। महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात। होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात। महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे। होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो। याला धुळवड असेही म्हणतात। या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते आणि ओल्या मातीत लोळण घेतली जाते। एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते। कृषी संस्कृतीतील महत्त्व। भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे। पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसून येते। होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात। या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात। होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे। या दिवसात गव्हाचं पीक तयार होते, हे त्यामागील कारण असू शकते। नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे। होलिकाविषयी एक सुंदर कथा आपण आज पाहणार आहोत। हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता। त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले होते। हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला। त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले। हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवताविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला। प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायण भक्त होता। प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे। नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते। त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला।
सगळे उपाय करून थकलेला हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या लाकडाची मोठी पेंडी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिकेचे अंग जळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.